भाई आपण चोरी केली हे कोणालाच कधीच समजू शकत नाही. नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. एकलहर येथील एका कॉलनीतील एसी आणि टीव्ही चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. सदर घटनेतील संशयित हे चोरीचा माल विक्री करण्यासाठी याच परिसरात असलेल्या भाजीपाला मार्केट येथे येणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक रोड गुन्हे शोध पथकाला मिळालेली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून या तीनही संशयितांना ताब्यात घेतलं. सोहिल कुरेशी, चेतन तांबे, सूरज पवार असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहेत. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 42 इंची टीव्ही, 2 दुचाकी एसी मशीन व कॉम्प्रेसर असा एकूण 2,80,000चा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत अधिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस हवालदार विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की जे एकलेहरा रोडवरील सिन्नर फाटा येथील जे भाजी मार्केट आहे तिथे काही संशयित लोक चोरीचा माल विकण्यासाठी येत आहेत. त्या दृष्टीने पूर्ण टीमने एक सापळा रचला आणि शेतकरी आणि दूध विक्रेता यांचा वेशभूषा करून सदर टीम तिथे पोहोचली. तर त्या टीमला 3 संशयित इसम मिळाले की ज्यांची नावं त्यांना विचारली असता त्यांनी सांगितली सोहिल नाशिर कुरेशी, वय वर्ष 20, राहणार सिद्धार्थ नगर एकलेहरा गेट. त्याचप्रमाणे चेतन उत्तम तांबे, वय वर्ष 20, सिद्धार्थ नगरचा राहणार. आणि तिसरा इसम सूरज सोपान पवार, राहणार सिद्धार्थ नगर, वय 20. यांच्याकडे एक टीव्ही आणि एसी असा चोरीचा गेलेला माल मिळून आला आणि त्यांनी तो माल एकलेहरा कॉलनी येथून चोरला आहे अशी त्यांनी कबुली दिली. सदर मुद्देमाल चेक केला असता तो गुन्हा रजिस्टर क्रमांक 326/2026 मधील मुद्देमाल आहे आणि त्यामध्ये BNS 331, 304, 305 हे कलम दाखल आहे. सदरचा गुन्हा SC भामरे यांच्याकडे तपासाला आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण एक एसी, एक LG कंपनीचा टीव्ही आणि 2 मोटरसायकल असा टोटल 2,80,000चा मुद्देमाल जप्त आहे आणि पुढील तपास चालू आहे. सदर कारवाई करत असताना पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी शेतकरी, दूध विक्रेते आणि मजुरांची वेशभूषा केली. या प्रकरणी तिन्ही संशयितांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतायत. मात्र नाशिक पोलिसांनी वेषांतर करून केलेल्या कारवाईचं नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे. सध्या पोलिसांचा या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या कारवाईमुळे गुन्हेगार कितीही चतुर असला तरी तो पोलिसांच्या हाती लागतोच हे स्पष्ट झालंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक रोड.